So very good morning dear students. Today in this video we are going to continue the last section of the analysis of the story The Happy Prince. In the previous section we have seen the 4 slides or the 4 aspects, that is the analysis of that story. Now we are going to continue it. Let us see the first point here to be discussed. So what is the theme of the story The Happy Prince? Happy Prince या कथेची थीम काय आहे असा तो प्रश्न आहे किंवा असा तो मुद्दा आहे. बघा त्याचे थीम काय आहेत ते. द स्टोरी द हॅपी प्रिन्स हॅज ॲट लिस्ट 3 themes. द फर्स्ट थीम ऑफ द स्टोरी इज दॅट आउटवर्ड ब्युटी इज नथिंग, इट इज जस्ट अ शो. द रिअल ब्युटी इज द लव अँड सॅक्रिफाईस. द एंड ऑफ द स्टोरी गिव्स दिस आयडिया. या कथेचा पहिला महत्त्वाचा थीम आहे तो म्हणजे बाह्य सौंदर्य हा फक्त एक देखावा असतो, खरं सौंदर्य हे प्रेम आणि त्यागामध्ये दडलेलं आहे. या कथेचा जो शेवट आहे त्यावरून आपल्या लक्षात येते की या कथेचा थीम हा आहे तो. द हॅपी प्रिन्स हॅज अ लेड हार्ट, बट धिस हार्ट इज फुल ऑफ सिम्पथीज फॉर द पुअर अँड द नीडी. ही सॅक्रिफायसेस हिज आईज अँड ब्युटी जस्ट टू हेल्प देम. He gives away his gold covering bit by bit to the poor. Now, without his eyes and gold covering, he looks so ugly that he is sent to furnace to melt. He has lost outward beauty, but with sacrifice and love, he has achieved spiritual beauty. God is pleased with him. After his death, he is taken to the city of gold where he will praise God forever. म्हणजे या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की हॅपी प्रिन्सचं जे हृदय आहे लेडपासून बनलेलं, शिशापासून बनलेलं, ते जरी त्या धातूपासून बनलेलं आहे असं आहे तरीसुद्धा त्यामध्ये मात्र गरिबांविषयी, इतरांविषयी, गरजू व्यक्तींविषयी दयाभाव भरलेला आहे, सहानुभूती भरलेली आहे. आणि त्याचे डोळे जे सर्वात महत्त्वाचा अवयव आपल्या शरीराचा समजला जातो तो दान करतो, त्याग करतो आपल्या डोळ्यांचा. म्हणजे त्याचे डोळे सफायरपासून बनलेले आणि त्याला ते कळते की हे सफायर माझ्या काही कामाचे नाही आहेत, तर याची ज्याला गरज आहे त्याच्याजवळ हे असले पाहिजेत, म्हणून तो आपल्या डोळ्यांचं दान करून टाकतो, म्हणजेच त्या डायमंडचं दान करून टाकतो. अँड त्याला जी गोल्ड कव्हरिंग लावलेली असते तीसुद्धा तो गरजवंतांना, गरिबांना देऊन टाकतो. आता डोळ्यांशिवाय आणि त्या गोल्ड कव्हरिंगशिवाय तो फार कुरूप दिसू लागतो आणि म्हणूनच तो पुतळा तेथून हटवून फर्नेसमध्ये, भट्टीमध्ये वितळवण्यासाठी पाठवला जातो. त्याचं बाह्य सौंदर्य आता नष्ट झालं आहे, परंतु त्याला त्याच्याजवळ असणारं प्रेम आणि त्याग यामुळे मात्र त्याने एक स्पिरिच्युअल ब्युटी गेन केलेली आहे. आतील आनंद, आतील सौंदर्य म्हणजेच जी इनवर्ड ब्युटी आहे, थोडक्यात काय तर विचारांची जी शुद्धता आहे, इतरांप्रती असणारी जी कणव आहे, आदर आहे किंवा सहानुभूती आहे, दयाभाव आहे, तर यामुळे त्याचं आतील सौंदर्य हे खुलून उठलं आहे. बाह्य सौंदर्याला महत्त्व नाही, हेच लेखकाला या ठिकाणी दाखवायचं आहे. सो हे पाहून ईश्वर आनंदी होतो आणि ईश्वराला अपेक्षित त्याच्या पुत्रांकडून हेच आहे की त्याने बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या मनाला, मनशुद्धीला किंवा सात्विक विचारांना किंवा विचारांच्या त्या पवित्रतेला महत्त्व द्यायला हवं. आणि हे पाहून ईश्वर खूप आनंदी होतो आणि त्या स्टॅच्यूच्या डेथनंतर त्याला सिटी ऑफ गोल्डला घेऊन जाण्यात येतं, म्हणजेच स्वर्गामध्ये त्याला स्थान मिळतं. द सेम हॅपन्स विथ द स्वॅलो. ही सॅक्रिफायसेस हिज लाईफ फॉर द लव ऑफ द हॅपी प्रिन्स. Nevertheless, he also achieves spiritual beauty. He will sing for evermore in God's garden of paradise. आणि अशीच घटना किंवा हेच स्वॅलोसोबत सुद्धा घडते आहे, कारण की सारख्या विचारांचे हे दोन्ही व्यक्ती आहेत, तो स्टॅच्यूसुद्धा आणि स्वॅलोसुद्धा. स्टॅच्यू आपला त्याग करायला तयार आहे इतरांच्या भल्यासाठी आणि स्वॅलो मदत करायला तयार आहे स्टॅच्यूला. तो सुद्धा त्याचं जीवन समर्पित करतो हॅपी प्रिन्सच्या प्रेमापोटी. पुढे पहा. द सेकंड थीम इज दॅट लव अँड सॅक्रिफाईस आर टू सेव्हिंग फोर्सेस. धिस वर्ल्ड इज फुल ऑफ पॉवर्टी, हिपोक्रेसी अँड एक्सप्लॉयटेशन. इफ देअर वेअर नो लव अँड सॅक्रिफाईस, द वर्ल्ड वुड नॉट गो ऑन
its axis. It is because of love and sacrifice that this life is going on. Therefore, it is true that love and sacrifice are two saving forces. दुसरा महत्त्वाचा थीम या कथेचा आहे तो म्हणजे प्रेम आणि त्याग ह्या सेविंग फोर्सेस आहेत, जीवनाची अत्यंत महत्त्वाची बलस्थान आहेत. हे अख्खं जग पॉवर्टी, हिपोक्रेसी आणि एक्सप्लॉयटेशनने भरलेलं आहे. म्हणजे जगामध्ये आपल्याला दारिद्र्य दिसते, ढोंगीपण दिसते आणि पिळवणूकसुद्धा दिसते. जर जगामध्ये प्रेम आणि त्याग नसतं तर कदाचित या सृष्टीचं, या जगाचं अस्तित्वच नसतं. म्हणून लव अँड सॅक्रिफाईस आहेत म्हणून हे जग, ही सृष्टी व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे काही लोक आहेत असे की ज्यांच्याजवळ प्रेम आहे, त्याग आहे, आपुलकी आहे, तर त्यांच्या पुण्याईच्या भरोशावर हे जग कार्य करून राहिलं आहे. आणि असे ते पुण्यात्मे या स्टॅच्यूसारखे आणि त्या स्वॅलोसारखे आहेत. म्हणूनच ही सृष्टी निरंतर वाटचाल करून राहिली आहे असं लेखकाचं मत. देअरफॉर इट इज ट्रू दॅट लव अँड सॅक्रिफाईस आर टू सेविंग फोर्सेस. म्हणून हे सत्य आहे, खरं आहे की हे सेविंग फोर्सेस आहेत. The third theme of the story is that there is great gap between the rich and the poor, the rulers and the masses. The happy prince did not know about the poor and their problems when he was alive. Therefore, it means that the rulers at that time did not know about the problems and the difficulties of the masses. Okay. तिसरा महत्त्वाचा थीम या कथेचा असा आहे की गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये फार मोठी दरी आहे. जे रूलर्स आहेत त्यांना मासेसच्या प्रॉब्लेमची अजिबात कल्पना नाही. रूलर्स म्हणजे राज्यकर्ते, मासेस म्हणजे जनता. म्हणजे राज्यकर्ते फक्त आपल्या राज्यकारभारात मग्न आहेत. त्यांना असं वाटतं की ऑल इज गोईंग ऑन वेल, पण वास्तविकता मात्र फार वेगळी आहे. गरिबांचे प्रॉब्लेम त्यांना माहिती नाहीत किंवा माहीत करून घ्यायसाठी त्यांच्याजवळ वेळ नाही, फुरसत नाही. हॅपी प्रिन्स जेव्हा आनंदी असतो तेव्हा त्यालाही याची कल्पना नसते, जेव्हा तो जिवंत असतो तेव्हा. म्हणून याचा अर्थ असा निघतो की द रूलर्स ॲट दॅट टाईम, तेव्हाचे जे राज्यकर्ते होते, शासनकर्ते होते, त्यांना जनतेच्या समस्यांची किंवा जनतेच्या प्रॉब्लेम्सची अजिबात जाणीव नव्हती. तर हे 3 थीम या कथेचे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा पॉईंट पाहू आपण. व्हाय डज द हॅपी प्रिन्स वीप? हॅपी प्रिन्स का रडतो? The happy prince weeps because he cannot bear the sufferings and the miseries of the poor and the needy. He weeps because he has a very soft heart, although it is made of lead. This heart had nothing but the sympathies for the poor and the needy. The writer values this lead heart so much that he tells the reader that this heart does not melt in the furnace. तो हॅपी प्रिन्स या कथेमधला रडतो कारण त्याला त्याच्या जनतेचं, गरीब लोकांचं दुःख पाहावत नाही, त्यांचे कष्ट त्याला पाहावत नाहीत. तो रडतो कारण त्याच्याजवळ एक सॉफ्ट हार्ट आहे, संवेदनशील हृदय आहे. जरी ते लेडपासून बनलेलं असलं तरी त्याच्या भावना मात्र फार संवेदनशील आहेत. दिस हार्ट हॅड नथिंग बट द सिम्पथीज फॉर द पुअर अँड द नीडी. यामध्ये दुसरं काहीच नाही, फक्त गरिबांप्रती आणि गरजवंतांप्रती सहानुभूती आहे, दया आहे, प्रेम आहे. त्याच्या हृदयामध्ये ह्या भावना ठासून भरलेल्या आहेत. आणि म्हणूनच रायटर त्याला महत्त्व देतो या हृदयाला. आणि तो असं सांगतो, म्हणजे असं त्या ठिकाणी सादर केलेलं आहे ऑस्कर वाईल्डने, की फर्नेसमध्ये टाकल्यानंतर सुद्धा ते वितळत नाहीत, भट्टीमध्ये टाकल्यानंतर सुद्धा ते हृदय वितळत नाही. म्हणजे एवढी शक्ती त्या हृदयाला प्राप्त झालेली असते. ती का प्राप्त झालेली असते? कारण की हृदयामध्ये ज्या भावना असायला पाहिजेत त्याच त्यामध्ये ठासून भरलेल्या होत्या. दया, क्षमा, शांती, सोबत सहानुभूती आणि इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती, असं ते संवेदनशील हृदय. पुढे, द हॅपी प्रिन्स यूज टू लिव्ह इन द पॅलेस ऑफ सॅन्सॉसी. सॉरो वॉज नॉट अलाउड टू एंटर द पॅलेस. ॲट दॅट टाइम द हॅपी प्रिन्स डिड नॉट नो व्हॉट टीयर्स वेअर. In the daytime, he used to play with his companions in the garden. In the evening, he led the dance in the great hall. There was a very lofty wall around the garden. The happy prince did not know that what was beyond that wall. Inside this wall, everything was beautiful and he was very happy. His courtiers called him Happy Prince. After his death, his courtiers made his statue and set it up on a very tall column. Now,
From that height he can see all the ugliness and the misery of the city. Therefore he weeps because he has very soft heart and he cannot stand the miseries of the people. It is because of this soft heart that he sacrifices his beauty and sapphire eyes. Okay. एकेकाळी म्हणजे तो जिवंत असताना हॅपी प्रिन्सला दुःख काय चीज आहे माहिती नव्हतं. त्याच्या पॅलेसच्या बाहेर त्याला जाण्याचा प्रसंगच त्याच्यावर ओढवलेला नव्हता. दिवसभर आपल्या मित्रांसोबत त्या पॅलेसमधील गार्डनमध्ये खेळायचं आणि संध्याकाळी डान्सच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावायची. असं अगदी ऐशोआरामात आनंदात त्याचं जीवन व्यतीत होत होतं. त्या गार्डनच्या बाजूला अवतीभोवती एक फेन्सिंग वॉल म्हणजे कंपाऊंड होतं, मोठी भिंत होती आणि त्या भिंतीच्या पलीकडे काय आहे, काय जग आहे हे त्या हॅपी प्रिन्सला अजिबात माहिती नव्हतं. हे जग म्हणजे या भिंतीच्या आतमध्ये जे त्याला बघायला मिळते हेच आहे का, अशी त्याची धारणा बनलेली होती. आणि म्हणून कोर्टियर्स म्हणजे त्याचे दरबारी त्याला हॅपी प्रिन्स म्हणायचे. पण जसा त्याचा मृत्यू होतो त्याच्या मृत्यूनंतर हॅपी प्रिन्सच्या मृत्यूनंतर त्याचे कोर्टियर्स त्याचा एक भला मोठा पुतळा स्टॅच्यू उभारतात त्या शहराच्या अगदी मधोमध. आणि आता त्या शहराच्या अगदी मधून उंचावर तो पुतळा असल्यामुळे त्याला त्याच्या शहरातील लोकांचं दारिद्र्य, ती कुरूपता, ते कष्ट आणि ते वास्तविक परिस्थिती अगदी सहज पाहायला मिळते. ॲक्च्युली ती परिस्थिती तेव्हाही होती, परंतु ती दृष्टी मात्र प्रिन्सजवळ नव्हती, कारण की त्याच्या नजरेला दुःख पडलेलंच नव्हतं. आता मात्र त्याला अख्खं जग दुःखात खितपत पडलेलं आहे हे स्पष्टपणे दिसतं आहे. देअरफॉर ही विप्स, आणि म्हणून तो रडतो, कारण त्याला कल्पनाच नसते की एवढे दुःखी लोक जगामध्ये असताना आपण आनंद साजरा करत होतो याची. तर ही ती कारणं आहेत म्हणून त्याला रडू येतं. पुढील पॉईंट. What did the swallow tell the happy prince about the city and the people? स्वॅलोने हॅपी प्रिन्सला त्या शहराविषयी आणि शहरातील लोकांविषयी काय सांगितलं, किंवा व्हॉट डिड द स्वॅलो रिपोर्ट टू द हॅपी प्रिन्स अबाउट ह्युमन मिझरी ऑर सफरिंग? मानवी दुःखाविषयी स्वॅलो हॅपी प्रिन्सला काय सांगतो बघा. When the happy prince gave away his sapphire eyes, he could not see any more. Therefore, he asked the swallow to fly over his city and told him what he saw there. The swallow flew over the great city and reported to the happy prince what he saw. आता हॅपी प्रिन्सला काही दिसू शकत नव्हतं, कारण की त्याच्या डोळ्याचे सॅफायर त्याने गरजवंतांना देऊन टाकले होते. म्हणून स्वॅलो आता त्याची नजर झालेला होता. म्हणून तो स्वॅलोला म्हणतो आहे की तू या गावामध्ये जा, शहरामध्ये जा आणि काय घडतंय, काय आहे, कोणाला काय पाहिजे याची खडानखडा माहिती मला दे. म्हणून स्वॅलो गेला आणि तो फिरून आला गावामधून आणि हॅपी प्रिन्सला सांगतो आहे. ही टोल्ड द हॅपी प्रिन्स अबाउट द कंडिशन ऑफ द रिच अँड द पुअर. द रिच वेअर मेकिंग मेरी इन देअर ब्युटिफुल हाऊसेस while the beggars were sitting at the gates. In the dark lanes he saw the white faces of starving children. These children were so hungry that they were looking out listlessly at the black streets. जातो स्वॅलो, बघतो शहरामध्ये आणि नंतर आल्यानंतर पूर्ण माहिती त्याच्यासमोर सादर करतो. तो काय म्हणतो आहे की तुझ्या शहरातील श्रीमंत आणि गरिबांची अवस्था काय आहे ते. द रिच हे आनंदी जीवन व्यतीत करून राहिले आहेत, दे आर मेकिंग मेरी, आणि बेगर्स मात्र त्यांच्या दारावर भीक मागण्यासाठी उभे आहेत. अंधाऱ्या त्या गल्ल्यांमध्ये, डार्क लेन्समध्ये त्याने बघितलं की लहान लहान मुलं हे त्यांचं स्टार्वेशन चालू आहे, म्हणजे उपासमार त्यांची होते आहे. त्यामुळे त्यांचे चेहरे हे पांढरे फटक पडलेले आहेत आणि ही मुलं फार भुकेली आहेत, हंग्री आहेत. आणि त्या अंधाऱ्या रस्त्यावर ते असे बघून राहिले आहेत, कुठेतरी आशेचा किरण दिसतो का. He told the happy prince a very miserable thing. He told him about the two boys who were hungry and homeless. These boys were lying under the archway of a bridge. There was cold, so they were lying in one another's arms to keep themselves warm. But the watchman did not let those boys lie under the bridge either. He drove them out into the rain. स्वॅलोने हॅपी प्रिन्सला अत्यंत मिझरेबल गोष्ट सांगितली. फार दुःखद घटना त्याने कथन केली की त्या शहरामध्ये दोन मुलं आहेत, दोन भाऊ आहेत, ज्यांना घरही नाही आणि खायलाही काही मिळत नाही. थंडीचे दिवस असल्यामुळे थंडीपासून बचाव होण्यासाठी त्या गरीब बिचाऱ्या दोन मुलांनी, त्या भावांनी पुलाच्या खाली आश्रय घेतला.
थंडी असल्यामुळे अंगावर घ्यायला पांघरून नाही आहे, तर एकमेकांच्या बाहुपाशात एकमेकांना जवळ घेऊन ते दोन भावंड, लहान दोन मुलं थंडीपासून स्वतःचा बचाव करताना स्वॅलोने बघितले. परंतु हे सुद्धा वॉचमनला सहन झालं नाही. वॉचमनने तेथून त्यांना हाकलून लावलं आणि नंतर त्या बिचाऱ्यांना मात्र भर पावसात बाहेर पडावं लागलं. तर अशी विदारक परिस्थिती दारिद्र्याची स्वॅलो कथन करतोय. Therefore the swallow told the happy prince about the condition of the rich and the poor. The rich were hungry, the poor were hungry and homeless. When the happy prince listened to this, he asked the swallow to give his gold covering to the poor and the needy. आणि म्हणून हॅपी प्रिन्सने जेव्हा हे सर्व ऐकलं तेव्हा त्याने स्वॅलोला म्हटलं की माझ्या शरीरावर, माझ्या बॉडीवर जे गोल्ड कव्हरिंग लावलेलं आहे त्याचा मला काही उपयोग नाही, हे काढ आणि त्या गरिबांना दान देऊन टाक. ओके, पुढचा आस्पेक्ट पाहू आपण. डिस्कस द एंड ऑफ द स्टोरी द हॅपी प्रिन्स. हॅपी प्रिन्स या कथेचा शेवट, त्याची चर्चा करा. द स्टोरी द हॅपी प्रिन्स इज अ फेरी टेल and the end of fairy tale is always happy. In a fairy tale, characters face difficulties and they endanger their lives to get their desired goals. They face so many hardships that it appears that they cannot succeed. However, at the end, they always succeed and live happily ever after. हॅपी प्रिन्स ही एक फेरी टेल आहे आणि फेरी टेलचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की त्याचा एंड हा नेहमी सुखद असतो, आनंदी असतो. या फेरी टेलमधले जे कॅरेक्टर असतात ते सुरुवातीला, त्या कथेच्या सुरुवातीला आपला जीव धोक्यात घालतात, त्यांना समस्यांचा सामना करावा लागतो आणि ते कष्ट सहन करूनच ते आपलं डिझायर्ड गोल हासिल करत असताना आपण बघतो. त्यांना खूप संकटांना तोंड द्यावं लागतं, परंतु कथेच्या शेवटी मात्र त्याचा एंड म्हणजे शेवटी मात्र त्याचा शेवट मात्र आनंदीच होतो. असे बरेच परिकथांचे सिरियल्स तुम्ही बघत असाल टी व्हीवर, जसं बालवीर सारखी एखादी सिरियल आहे, छोटा भीम एक कार्टून्स आहेत, लहान मुलांचे जे सर्व कार्टून्स आहेत यामध्ये तुम्ही पहा की कशी त्यांच्यावर संकट येतात आणि नंतर त्यातून ते कसे मार्ग काढतात. तर परिकथांचं वैशिष्ट्यच ते आहे विद्यार्थी मित्रांनो की त्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे मेन कॅरेक्टर्स ज्याला आपण हिरो म्हणतो, तर त्यांना सुरुवातीला संकटांचा सामना करावा लागतो, शेवट मात्र गोड होतो. तर असं यामध्येही आहे. इन द स्टोरी द हॅपी प्रिन्स द एंड अपियर्स ट्रॅजिक. खरं म्हणजे या कथेमधला जो शेवट आहे तो आपल्याला थोडा ट्रॅजिक वाटतो. द स्वॅलो अँड द हॅपी प्रिन्स बोथ डाय अँड आर थ्रोन ऑन डस्ट हीप. However, this is not the real end of the story. The swallow and the happy prince has sacrificed their lives to help the poor and the needy. God is happy with their sacrifices. Therefore, God rewards them and orders that the swallow will sing in the garden of paradise and the happy prince will praise him. खरं म्हणजे आपल्याला वरवर पाहता असं वाटते की त्या दोघांचा दुःखद अंत झाला म्हणून, ते मरण पावले म्हणून, परंतु परिस्थिती तशी नाही आहे. तर तो जो एंजल येतो तो त्यांना घेऊन जातो, ते हृदय आणि त्या स्वॅलो पक्षाला तो घेऊन जातो. म्हणजेच काय, तर ईश्वर आनंदी होतो या दोघांचं कर्तृत्व पाहून, त्यांचं काम पाहून, इतरांना हे मदत करत असताना बघितल्यानंतर. म्हणून ईश्वर असं ठरवतो की या दोघांनाही स्वर्गामध्ये जागा द्यायची. त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या प्रेमामुळे त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळते आणि म्हणून त्यांच्या कामाचं बक्षीस त्यांना मिळते. असं ठरते ईश्वराकडून की हा स्वॅलो पॅराडाईजच्या गार्डनमध्ये गीत गात राहील, स्वर्गाच्या बगीच्यामध्ये तिथं गीत गाण्याचं काम स्वॅलो करेल आणि हॅपी प्रिन्ससुद्धा त्या ठिकाणी वास्तव्यास असेल. म्हणजे त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळालं, म्हणजे हा शेवट गोड झाला असं लेखक दाखवतोय. Therefore we see that this is quite a happy ending. It fulfills the most important requirement of a fairy tale. This end cannot be called a tragic end. आणि याला ट्रॅजिक एंड म्हणता येणार नाही, म्हणून ही कथा परिकथा आहे असं स्पष्ट होते. So this was all about the analysis of this story, The Happy Prince. Dear students, you just read these aspects, write down them in your notebook and have more and more practice. Okay, thank you very much. We shall see next.